नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आपण आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपल्याला आवडल्यास हा व्हिडिओ आपण इतरांना देखील शेअर करा. बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आपले भारत देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब हे नुकतेच मुंबई दौऱ्यावरून येऊन गेलेले आहेत. या मुंबई दौऱ्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नौदलाच्या नौकांचे किंवा बोटींचे किंवा पाणबुड्यांचे जे आहे अशा 3 प्रकारच्या ज्या युद्धनौका आहेत त्यांचे अनावरण केले. त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधानांनी नवी मुंबई येथील एका संप्रदायाच्या मंदिराचं देखील उद्घाटन त्यांनी नवी मुंबईमध्ये केले. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे आमदार, त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांची संयुक्त बैठक कुलाबा या ठिकाणी घेतली व या आमदारांना माननीय पंतप्रधानांनी संबोधित केले. आणि आपण वर्तमानपत्रात बातम्या ऐकल्या. त्या बैठकीला जे सध्या वादग्रस्त आहेत बीडचे धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते. कारण या बीडमध्ये जो भीषण प्रकार झालेला आहे आणि तिथे जे जनमत आहे ते त्या मुंडेंच्या विरोधामध्ये तिथे जे प्रकार चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोर्चे निदर्शने चालू आहेत. तेव्हा त्या कारणाने म्हणावा किंवा इतर कारणाने त्या बैठकीला धनंजय मुंडे आणि आणखीन 2-4 आमदार उपस्थित नव्हते. परंतु तो मुद्दा आपला आजचा महत्त्वाचा नाही. मुद्दा असा आहे की माननीय पंतप्रधानांनी मंत्र्यांना संबोधित केले व त्यांनी पेपरला बातम्याच्या आपण वाचतो त्याच्यामध्ये म्हटलं आहे की त्यांनी निवडणुका कशा जिंकाव्यात याचा गुरुमंत्र देखील या माननीय आमदारांना दिला व जनतेची कामे कसे करावीत, जनतेची सेवा कशी करावी, कशा प्रकारचे प्रकल्प राबवावेत याचे उदाहरण त्यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये कशा पद्धतीने विकास झाला, कशा प्रकारे गुजरातमध्ये प्रकल्प राबवले मोदी साहेबांनी आणि त्या आमदारांनी कशा प्रकारचा त्यांना पाठिंबा दिला त्या संदर्भात त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. आणि आपण हे वाचलं वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यामध्ये की ते गोपनीय बैठक होईल अशा पद्धतीने त्यांनी सूचना केल्या होत्या. आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्यावेळेला सभा संपल्यावर ते बाहेर पडले तर ते मीडियाच्या समोर एक शब्दही न बोलता ते आपापल्या मार्गाने निघून गेले. परंतु आपण वाचलं की अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी मीडियाशी ते बोलले. तर अशा प्रकारच्या ही जी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की आपण जर माननीय पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन आमदारांना काही मार्गदर्शन करतात याचा अर्थ आपण या ठिकाणी लावू शकतो की आता थोड्याच वेळामध्ये काही कालखंडाच्या नंतर म्हणजे त्याला वेळ लागणार नाही, ज्या महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या महापालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील असं एक सूतोवाच त्याच्यापासून मिळतं. कारण मुंबई महापालिका, पुणे महापालिका, पिंपरी, नाशिक अशा ज्या मोठ्या मोठ्या महापालिका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिका आहेत. मुंबई महापालिका, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका तर भारतामधील छोट्या छोट्या राज्यांच्यापेक्षा या महापालिकांचं बजेट जास्त आहे. आणि म्हणून या महापालिका या आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यासाठी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी गुरुमंत्र दिला की काय अशा पद्धतीने चर्चा आता सुरू झालेली आहे. तेव्हा आता या ठिकाणी आपण प्रत्येक निवडणुका या भारतीय जनता पार्टी गांभीर्याने घेते व
तात्काळ त्या निवडणुकीची तयारीला भारतीय जनता पार्टी लागतो आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी त्यांचे मित्रपक्ष असणाऱ्या आमदारांना देखील आणि मित्रपक्ष असणाऱ्यांना देखील आपण आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तयारी लागलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी झाली असावी आणि आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असं वाटतं. आता या अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर विरोधी पक्ष असेल ते वारंवार म्हणतात की माननीय देशाचे पंतप्रधान हे महापालिकाच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषद निवडणुकामध्ये प्रचाराला येऊ शकतात किंवा येणार काय किंवा त्यांनी आलं पाहिजे का अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित काँग्रेसवाले, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब किंवा शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ही मंडळी करू शकतात. परंतु या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी साहेब यांना भारतीय जनता पार्टीने त्यांना पंतप्रधान केलेलं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यासाठी ते त्या पक्षाचे देखील प्रमुख आहेत म्हणून त्या पक्षाला मोठं करण्यासाठी त्यांचा तो अधिकार आहे तेव्हा ते येऊ शकतात. या ठिकाणी मला एक आपल्याला आठवण सांगायची आहे की ज्यावेळेला देवेगौडा साहेब हे भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांच्या पक्षाचे 40 आमदार देखील नव्हते. परंतु त्या परिस्थितीमध्ये एक सगळ्या पक्षांना एकत्र करून ते काही काळ भारताचे पंतप्रधान झाले देवेगौडा. त्यावेळेला एक खूप मोठी चर्चा झाली होती त्यांच्या शहरामध्ये. ते युरोप राष्ट्रामध्ये किंवा साऊथ आफ्रिका त्या भागामध्ये फिरायला गेले आणि त्यांनी एक प्रचंड मोठं विमान त्यांच्या कुटुंबामधले जवळजवळ 40 लोकांना कुटुंबामधल्या म्हणजे त्यांची मुलं, सुना, नातवंड, परतवंड, सगळे सोयरे असे 40 लोकांना घेऊन ते परदेशामध्ये फिरायला गेले होते आणि जो प्रचंड खर्च झाला त्या भारत सरकारच्या वतीने खर्च झाला. अशा पद्धतीने त्या काळामध्ये फार मोठी चर्चा वर्तमानपत्रामध्ये आपल्या जुन्या लोकांना ते आठवत असेल. सांगायचा मतलब असा आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना कुठलं कुटुंब नाही. ते स्वतः त्यांच्या निवासस्थानी एकटे राहतात आणि मग ज्या कुटुंबाला जे पंतप्रधान वेळ देतात किंवा आपल्या कुटुंबामध्ये थोडा वेळ घालवतात तर तो वेळ तिथे जाण्यापेक्षा नरेंद्र मोदी म्हणतात की भारतीय जनता पार्टी हेच माझं कुटुंब आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की देशातले सगळे जनता हेच माझे कुटुंब आहे आणि मग त्या भारतीय जनता पार्टीला जर ते कुटुंब मानत असतील तर त्या भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यासाठी त्यांनी वेळ दिला तर त्यात काय वाव आहे. अशा पद्धतीने देखील आपण या ठिकाणी बोलू शकतो. तेव्हा या ठिकाणी मला एक आठवण सांगायची की प्रसिद्ध आणि अत्यंत जुने पत्रकार भाऊ तोरसेकर हे त्यांचा प्रतिपक्ष नावाचा यूट्यूब चॅनल आहे आणि ते व्हिडिओ बनवत असतात आणि अत्यंत मुरब्बी आणि खूप त्यांचा 50 वर्षापासूनचा जो अनुभव आहे मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रात त्यांनी काम केलेलं आहे. तर ते भाऊ तोरसेकर असं म्हणाले होते एका व्हिडिओमध्ये की गुजरातमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा रोड शो होता आणि रोडच्या दोन्ही दुतर्फा लाखो लोक नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी उभे होते आणि ते ज्या वेळेला त्यांची रोड शो त्यांची मिरवणूक ज्या वेळेला निघाली तर त्यांनी दोन्ही बाजूनी असणाऱ्या जनतेला ते अभिवादन करीत होते आणि त्यांनी मोदी साहेबांनी तिथे 1 मिनिटासाठी गाडी थांबवली आणि त्यांनी एक इशारा केला आणि तिथे एक महिला उभी होती गर्दीमध्ये आणि त्या गर्दीमधल्या महिलांना त्यांनी इशारा केल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या सिक्युरिटीनी त्या महिलेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या समक्ष गाडीजवळ त्या महिलेला ते घेऊन गेले. त्या महिलेशी माननीय मोदी साहेब फक्त 1 मिनिटाच्या कालावधी ते त्या महिलेशी बोलले व ते तसंच पुढे आपला रोड शो करण्यासाठी निघून गेले आणि त्यावेळेला असणाऱ्या जे पत्रकारांचा लोंढा असेल जो मीडियाचा लोंढा असेल तो संपूर्ण त्या महिलेकडे वळाला की कोण ही महिला आहे. या महिलेसाठी मोदी साहेबांनी गाडी थांबवलेली. या महिलेबरोबर ते 1 मिनिटं बोललेत तेव्हा सारा मीडिया त्या महिलेला गरांडा घातला आणि ती महिला म्हणाली अरे बाबांनो हे जे भारताचे जे त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तर ते म्हणाले त्या महिला म्हणाल्या
का जे मोदी साहेब आहेत ते तो ग्रस्त माझा सक्का भाऊ आहे. म्हणजे आपल्या कुटुंबापासून एकांतात राहून आणि देशाची ते सेवा करतात. तेव्हा इतर पंतप्रधान आणि मोदी फरक आहे तो आपल्याला मान्यच करावा लागेल. म्हणजे कुटुंबाला वेळ देत नाहीत. जे पंतप्रधान किंवा जे मंत्री असतील ते आपल्या कुटुंबाला वेळ देतात आणि मग त्या वेळाचा तो जो वेळ आहे तो वेळ मोदी साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी दिला तर त्यात वागं काय आहे, अशा पद्धतीने देखील विचार करणारे लोक आहेत. तेव्हा आपण आता म्हणजे निवडणुकांची तयारी म्हणजे महापालिकांच्या निवडणुकाची तयारी भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि इतर पक्ष अजून त्यांच्यामध्ये युती करायची का नाही, एकत्र निवडणुका लढवायची का नाही, स्वतंत्र निवडणुका लढवायच्या, याच चर्चा सध्या त्यांच्या चालू आहे. तेव्हा या ठिकाणी या बाकीच्या विरोधी पक्षाला देखील जर महापालिका जिंकायच्या असतील तर त्यांनी ताबडतोब एकत्र येऊन एकोप्याने ह्या निवडणुका जिंकल्या तर त्यांचे काही प्रमाणात नगरसेवक निवडून येतील. नाही तर प्रत्येक या ज्या मोठ्या महापालिका आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेब यांची सत्ता येऊ शकते, ही असं म्हणण्यास आपल्याला वावगं वाटणार नाही. तेव्हा आपण हे व्हिडिओ मी आपल्याला राजकारणाच्या संदर्भामध्ये आणि वेगवेगळ्या विषयावर मी असेच व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत राहील. तरी आपण कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.